श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 18वा भाग। विठ्ठल 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 ओटातल्या ओटात विठ्ठलाचे नाव घेत मदऱ्याच्या बटणे लावी बाळकृष्ण बुवा वाड्याच्या दिवाणखान्यात आले होते आणि त्यांची वाट पाहत दिवाणखान्यातच बसून राहिलेले रावसाहेब पटवर्धन चटकन उठून उभे राहिले। नमस्कार बाळकृष्ण बुवा। पटवर्धनांनी बाळकृष्ण बुवांना हात जोडले होते। नमस्कार। बाळकृष्ण बुवांनी मंद स्मित केले होते। केव्हा आलात रावसाहेब तुम्ही? तुमची पूजा चालू असतानाच आलोय मी, रावसाहेब पटवर्धन नम्रतेने बोलले। विठ्ठलाचे नामस्मरण करता करता माझे अशांत मन केव्हा शांत झाले हे माझे मलाच कळाले नाही, पण माझे मन अजूनही अशांतच आहे रावसाहेब, बाळकृष्ण बुवा खेदाने म्हणाले होते। आज तागायत असं कधी घडलं नव्हतं। आज माझं चित्त एकाग्रच झालं नाही। विठ्ठल विठ्ठल। बाळकृष्ण बुवाने एक दीर्घ सुस्कारा सोडला होता आणि मग रावसाहेबकडे विचारणा केली होती। सारे क्षेम कुशल आहे ना? सारं ठीक आहे, पण बुवा गावात एक अवलिया आलाय। नेहमीच येतात रावसाहेब, त्यात नवीन काय? पण हा अवलिया तेजपुंज आहे। अहो आपला बस्साप्पा त्या अवलियाला परमेश्वराचा अवतार मानतो। रावसाहेब तुमची पण कमाल आहे हा, त्या बस्साप्पाच्या नादाला लागतो तुम्ही। बाळकृष्ण बुवाच्या आवाजातील नाराजीचा सूर लपला नव्हता। बस्साप्पाच्या नादाला लागलो असं तर तुमच्या भेटीला आलो असतो का मी? रावसाहेब पटवर्धन निरागसपणे बोलून गेले होते। त्या अवलियात खरोखरच काहीतरी वेगळे पण आहे बुवा। असं तरी नव्हे ना बुवा की हाच अवलिया कृष्णभट्टाच्या गायी दुभती केली? बाळकृष्ण बुवा गंभीर झाले होते। कृष्णभट्टाची साक्ष काढायला कृष्णभट्ट आता गावात नव्हता, म्हणून कोणालाही परमेश्वराचा अवतार मानायला बाळकृष्ण बुवा तयार नव्हते। पण रावसाहेब पटवर्धन आपल्याच नादात होते। तो अवलिया 7 फूट उंच आहे, अजानुभाव आहे, त्याची कांती दैत्य दीपकमाने आहे आणि त्यांच्या डोळ्यात सूर्याचे तेज आहे। बाळकृष्ण बुवाने आश्चर्याने रावसाहेब पटवर्धनाकडे पाहिले होते। मी अतिशयोक्ती करीत नाही बुवा, पटवर्धन बाळकृष्ण बुवांच्या चेहऱ्यावरचे फेराफार हेरत म्हणाले होते। बुवा या बाबतीतला तुमचा अधिकार सर्व ज्ञात आहे। त्या अवलियाच्या आपण जर पारख केली तर फार बरे होईल। खरोखरच जर तो अवतार असेल तर या मंगळवेड्याचा उद्धार होईल। रावसाहेबांच्या बोलण्यातील कळकळ बाळकृष्ण बुवांना जाणवली होती। गावात अवलिया आलाय आणि आपल्याला पंढरीनाथाच्या जागी असाच कोणाचा तरी तेजपुंज चेहरा दिसला होता। या योगायोगाच्या गोष्टी आहेत असे मानण्यास त्यांच्या मनाने नकार दिला होता। पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।